सुरू असलेल्या नगराध्यक्षांसह 2 गटातील 10 नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सोमवारी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी पुन्हा नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना अपात्र घोषित केलं आहे। आता या निकालानंतर दोन्ही गटांना कॅव्हेट आणि स्थगनादेशासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे। 26 मार्च रोजी शेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या शैलेंद्र पाटील यांचा 11 विरुद्ध 13 मतांनी पराभव झाला होता, तर भाजपच्या मदतीने काँग्रेस ब गटाच्या सौ शारदा गोपाल कलोरे यांनी 13 मतं मिळवून विजय खेचून आणला होता। म्हणून नगराध्यक्ष सौ शारदाबाई कलोरे आणि भाजपच्या उपाध्यक्ष पदासाठी मदत करणाऱ्या नगरसेवक सौ योगिता अग्रवाल, सौ सुनीताताई कलोरे आणि किरण बापू देशमुख यांना अपात्र घोषित करण्याकरता नगर परिषदेचे काँग्रेसचे गटनेते शिवाजी बुरुंगले यांनी 10 एप्रिल रोजी 2015 रोजी चौघांविरुद्ध जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे प्रकरण दाखल केलं होतं। तर नगरविकास आघाडीमधून भारतीय राष्ट्रीय पक्षात प्रवेश घेणाऱ्या माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह नगरसेवक संदीप काळे, रवींद्र रायणे, नगरसेविका सौ रुपाली दिनेश शिंदे, ज्योती विजय गणोरकर, उषा विठ्ठल डाबेराव यांच्या विरुद्धही अवैधरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबाबत अपात्र करण्यासाठी शारदा कलोरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केलं होतं। दरम्यान 8 महिन्यांपूर्वी दोन्ही प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे यांनी सर्वांना अपात्र घोषित केलं। यामध्ये दोन्ही गटांनी नागपूर उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळवला। न्यायालयाने प्रकरणाची तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निकाल देताना नियमांची पूर्तता न करता त्रुट्या ठेवल्याचे आढळून आले। त्यामुळे नियमांची पूर्तता करून फेरनिकाल द्यावा असे आदेश 2 महिन्यांपूर्वी देण्यात आले होते। या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर झाडे यांनी आघाडी प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, गटनेते शिवाजी बुरुंगले यांचे जबाब नोंदवले आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार 15 ऑक्टोबर रोजी निकाल राखीव ठेवला। दरम्यान सोमवारी निकाल जाहीर करताना नगराध्यक्ष शारदा कलोरे यांच्यासह 10 नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे। शिवाजी बुरुंगले आणि शैलेंद्र पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट संतोष रहाटे, ॲडव्होकेट वीरेंद्र झाडोकर यांनी, तर सौ शारदा कलोरे यांच्या वतीने ॲडव्होकेट A.N. अग्रवाल यांनी काम पाहिलं। आता या निकालामुळे शहरातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलणार आहे। जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालानंतर